सगळ्यात महत्त्वाचा सहभाग असतो तो म्हणजे महिलांचा। अनेक महिला वारकरी या वारीत येतात आणि भगवंताच्या आपल्या पांडुरंगाच्या दर्शनाला जातात। जणू काही या सगळ्या महिला आपल्या माहेरी जात आहेत असा त्यांचा उत्साह असतो। ताई, किती वर्ष झाली करताय वारी? 5 वर्षे। 5 वर्ष झाली वारी करताय। कोणाकोणासोबत आलात? हे काय सगळे इथनं पाहुणे आम्ही सोबतच अच्छा, हा, तुम्ही कोणाकोणासोबत आलात? मी एका सोबत येत आमच्या सोबतीने त्यांच्या सोबत आलेले. बर, घरचे सोबत असतात का? एकलीच आहे मी. अच्छा, घरात नाही एकट्याच आलात? एकलीच आहे घरात. मग शेतीवाडी घरदार कोण सांभाळायला आता? शेती नाही, काही नाही आम्हाला, मजुरी. मजुरीवर जाता? हा, अच्छा, काय मग आता सध्या मजुरी मिळते? 200 रुपये रोज. बर, मग किती वर्षातनं किती दिवस बाहेर फिरायचं? हमेशाच करायचं, असं एवढंच वारी करायची, हीच वारी. मग हमेशा रोज जायचं कामाला. मग हे 10 दिवस कसे वाटतात? फ्रेश वाटते, चांगलं वाटतं फिरायला आल्यावर. महिनाभर देवासाठी योग महिना करायचा आणि वर्षभर आपलं खायलाच आपल्याला लागत. मग दुसरं काय करायचं आपल्याला? शेती नाही, काही नाही, मजुरी करूनच खायचं असं आहे. कुठल्या गावचं? बाणेगाव, जालना जिल्हा. पाऊस पाणी आलंय का? पाऊस नव्हता, काही नव्हता, आम्ही आलो तेव्हा. तुम्ही कुठनं आलात मावशी? आम्ही बाणेगावच आलो। काय शेतीची परिस्थिती? शेतीची परिस्थिती पाऊसच नाही तर काय, उगलत नाही तर काय, उगलच नाही. इतकुला मोड उगला जळालाय. आता फुरफुरा असली सुरू तर येईन ते वर, नाही तर काय येईन वर. काय सांगताय मग पांडुरंगाकडे काय साकडं घालणार? सांगा साकडं घालायचा काय? माणसं जिवंत राहिलो तर आम्ही मरायला आलतो वाटाने. पलटी झालती आमची गाडी, अक्षरशः झालता आमच्या सर्व गाडीचं तोंड फुटलं होतं. आमचे 25 लोक होते. कोणते ना देवाला साकडं घातलं, आम्ही वाचून जगून आलं तर आम्हाला वारीच होऊ द्या अशी म्हणून. बरं, आता पण पीक पाणी नाहीये, पाऊस नाहीये, काय सांगाल? सरकारकडे काय सांगणार आहे का? काय सांगणार सरकार? खायला द्यायला पाहिजे सरकारने. पाऊस पाणी नाही म्हणून, एरीला नाही, गंगाला थेंब नाही म्हणते ना. एरीला नाही, गंगाला नाही म्हणते ना. कशाला जगायचे शेतीवाले लेकरं बाळ? तुम्ही कोणासोबत आलात? आम्ही एक आमचे नेऊन येतो. अच्छा, हा, एकट्या कोण कोण आलाय? घरातनं एकटी बाई कोण आली आहे? तुम्ही आलात. कसं वाटतंय आता? माहेरी आल्यासारखं वाटतंय का? माहेरी आल्यासारखं वाटतंय, फ्रीज वाटतंय आता. फ्रेश वाटतंय? घरी फार लोड असतो का कामाचा? हा, कामाचा लोड असतो. वीट भट्टी, शेती नाही आम्हाला, काही नाही. वीटभट्टीवर काम करा. भट्टर काम करतो तो. किती जणींसोबत आलात? तुमच्या सोबत आणखीन काही महिला आल्यात? तर मावशीत, आजीत आमच्या, हा, आत्यात. घरातल्या पुरुषाशिवाय बाहेर फिरायला येताना कसं वाटतंय? चांगलं वाटतंय, फ्रीज वाटतंय, मोकळं वाटतंय? मोकळं वाटतंय, माहेरी आल्यासारखं वाटतंय यात्रेला. त्यामुळे या सगळ्या महिला रोज ज्या भाकऱ्या घरी थापतात, त्याशिवाय मात्र सगळ्या वारकऱ्यांसाठी या पोळ्या करतात, सगळा स्वयंपाक करतात। दिवसाला किती पोळ्या करता मावशी? आता दिवसाला आता या 200-250 लाटाच लागतात ना आता. आणि रोज आमच्या 25 माणसं आहेत आमच्या संग. घरी स्वयंपाकाचा कंटाळा येतोय का? इथे स्वयंपाक करायला कंटाळा येतो? आम्ही नाही करीत साहेब, सुनात घरी, पण इथं आम्ही उल्हासाने करतो. अच्छा, घरी सुद्धा करता, इथे करावं लागतं? इथं करायचं आम्ही महिनाभर, म्हणते महिनाभर करायचं 25 लोकांचं चालायचं. हो ना, वारीत चांगलं वाटतं, महिनाभर करतो म्हणजे घरी करीत नाहीत म्हणतो ना. मामी, तुम्ही कुठनं आलात? बाणेगाव. अच्छा, काय परिस्थिती गावाकडे असल्या? काय नाही, ईट भट्टी आहे. वीटभट्टीवर काम करता? ईट भट्टीवर काम करतो तर. मग तुम्ही पण एकट्याच आलात? महिलांसोबत आलात? महिलांसोबत एकट्याच, गावातल्या माणसांसोबत सगळे वारकरी आमच्या घरचे, अच्छा, पण घरातले पुरुष मंडळी घरीच आहेत? सगळे घरी. तुम्ही एकट्याच घरातल्या? हा. कसं वाटतंय आता घरातनं ट्रिपवर? माहेरापेक्षा फिरेस वातावरण. माहेरापेक्षा पण फिरायचे? हा, माहेराला नाही जाऊन देवाला यावं इकडं फिरेस महिनाभर. कोणाचंच ध्यान नाही. घरी फार कामं पडतात. हा, मग काम तर पडतेच, पण आपल्याला देऊ का होईल? त्याच्यापेक्षा एवढी जागा निवंत आहे घरच्यापेक्षा. भगुन्यातलं कोड्या सुडवलं का, दुडीतल्या भाकरी उडाल्या का, धुणं धुऊ का, त्याच्यापेक्षा इकडं यायचं घरीच उलट चांगलं. भट्टी बसला राडा उचलायचा, ट्रॅक्टर भरून इटाचं जाईन का, पैसे हातात येतात कवा नाही कवा. त्याच्यापेक्षा आपलं इट भट्टीला भाव द्या जास्त. गुडघे वाकले तर किती किती कमवतात महिन्याला? कापूस पिकला तर आम्हाला इटा घेते ना. हे संघाचे आले शेतकरी. किती कमवता महिन्याला? महिन्याला काय 5,000. अच्छा, मजुरीवर जाता की शेत आहे? खर्चीचे पण घरचेच आहे. शेतीसारखं आपलं जेवढं करून करून राहीन तेवढं. कधी फसलं तर गेलं, नाही फसलं तर राहिलं. असं शेतकरी जर चांगले राहिले तर आम्ही चांगलं राहतो.
शेतकऱ्याजवळ पैसे असले तर इटाला घेते ना ते. शेतकऱ्याजवळ पैसे नसले इटा कुठून घेते, घर कुठून बांधते. मग त्याच्याने शेतीवाल्याला भाव द्यायला पाहिजे ना. कापसाला 10,000 भाव द्यायला तर शेतकरी बंगले बांधते, कुडाच्या बंगल्याने राहतात पत्राचे शेड ठोकून. मग काय करते? काय सांगाल पांडुरंगाला? हा, पांडुरंगाला काय सांगाल? पांडुरंगाला म्हणायचं कापसाला 10,000 रुपये भाव द्या, शेतकऱ्याला खुश करा, तवा इट भट्टीवाल्याला खुश करा. दरंगे पाटील मुख्यमंत्री नाही व्हावा. जरांगे पाटील मुख्यमंत्री नाही व्हावा. आम्हाला आरक्षण जाईल ना आमचं सगळं. यांचा विरोध आहे बघा. विरोध कसा आहे पण मग आम्हाला म्हणतात ना नोकरीला जागा नाही. मग इथे तुम्ही चर्चा करता का? आरक्षण मिळालं पाहिजे नाही मिळालं पाहिजे, काही चर्चा होते यांच्यासोबत? नाही, पण आम्हाला वाटतंय ना तसं. आम्हाला वाटतं ना ते बी आले तर चांगलंच आहे, हे आले तर चांगलंच आहे. पण आम्हाला नोकरी लावायला पैसे असतात का त्यांना भरून? पांडुरंगा बरोबर सरकार पण ऐकतंय. सरकारला काय सांगाल? सरकारला काय सांगाल? पांडुरंगा बरोबर सरकारही ऐकतंय तुमचं. सरकारला काय सांगाल? सरकारला काय सांगायचं, हे चांगले यावं निवडून म्हणून ना दरंगे पाटील. हा, निवडून यावं. हा, मग जरांगे पाटील मुख्यमंत्री व्हावं की नाही व्हावं? व्हायला पाहिजे. व्हायला पाहिजे. आता उपासनाला इतके बसले तर व्हावातच ना ते. मग बरं, या सगळ्या महिला इथे काम करतायत आणि त्यांनी सांगितलं मला जवळपास किती पोळ्या लाटतात दिवसाला? 500 पोळ्या लाटतात. शेकडोंनी पोळ्या लाटतात. सगळ्यांना इथे जेव खाऊ घालताय. कसं वाटतंय? घरी पण काम करायचंय, इथे पण काम करताना फ्रेश वाटतंय का? चांगलं वाटतंय ना, इथं चांगलं वाटतंय ना. 4 लोकांच्या मुखात जातं वारकऱ्यांच्या. आपल्याला त्यांचं काही पुण्य भेटन ना मुखात गेल्यावर. आपण कष्ट करून लावायचं काय होतं केलं म्हणून. मग सरकारला अजून काय सांगाल? एक तुम्ही सांगितलं जरांगे पाटलांना मुख्यमंत्री होऊ देत, हे पांडुरंगाला सांगितलं. शेतीला चांगला भाव मिळू देत, हे देखील सांगितलं. आणखी काय सांगाल? बेरोजगारी वाढली आहे, नोकऱ्या नाहीयेत पोरांना. मग पाहिजेत ना नोकऱ्या बी. ज्याला शेती नाही हे नाही त्याला नोकऱ्या बी पाहिजेत. शेतीवाल्याला भाव बी पाहिजे, नोकऱ्या पाहिजेत. ज्याला नाही त्याला काय करायचं? मंजुरी करूनच खावं लागतंय ना. मग त्याच्यामुळं सगळ्याला सारखंच पाहिजे ना. बरं, त्यामुळे या सगळ्या महिला वेगवेगळ्या गावातनं आलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की त्या आपापल्या घरातनं एकट्या बाहेर पडलेल्या आहेत. ग्रामीण भागातल्या महिलांना खूप कमीदा अशी संधी मिळते आणि वारीच्या निमित्ताने ही संधी त्यांना चालून आलेली आहे. त्याच्यामुळे माहेरापेक्षा सुद्धा मोठं माहेर असं वर्णन या वारकरी महिलांकडून या पंढरीचं केलं जात आहे. कॅमेरामन रवीसह मनोज पाठक, TV9 मराठी, आळंदी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.